राहुलदादा कोल यांचं काम अतिशय उल्लेखनीय आहे. तरी राहुल दादा आरोग्य दूत का म्हणतात? याचं एक उत्तम उदाहरण म्हणजे आमदार राहुलदादा कोल. इलेक्शन मध्येच हे लोक येतात. त्या कालावधीमध्ये कुणीही साहेब पुढे आलेलं नव्हतं. एकच माणूस पुढे आला, तो म्हणजे राहुलदादा कोल. नमस्कार, फॉर द पीपल न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे. मंडळी, विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती आपण वेगवेगळ्या मतदारसंघातल्या नागरिकांना भेटून, मान्यवरांना भेटून आपण आमदार कसा असावा हे जाणून घेतो. आत्ता आपण दौंड विधानसभा मतदारसंघामध्ये आणि मान्यवर माझ्यासोबत आहेत, त्यांच्याशी बोलूयात. आपण जाणून घेऊ की आमदार नेमका कसा असला पाहिजे, कसा असावा, काय वाटतं? आमदार जनतेमध्ये मिसळणारा असावा, लोकांची सुखदुःख जाणणारा असावा, लोकांच्या सुखात जसा सहभागी होतो तसा लोकांच्या दुःखामध्ये सहभागी होणारा आमदार असावा. आणि त्याचं उत्तम उदाहरण म्हणजे आमच्या दौंड तालुक्याला लाभलेले दौंड विधानसभा मतदारसंघाचे आमदार आदरणीय श्री राहुलदादा कोल हे त्याचं उत्तम असं उदाहरण आहे. महाराष्ट्रातील 288 आमदारांच्या मध्ये राहुलदादा कोल यांचं काम अतिशय उल्लेखनीय आहे. दादांना अनुभवण्याचं जी माझी वेळ होती, त्या अनुभवण्याची वेळ आत्ता जी जागतिक महामारी आलेली होती 2019ची कोविडची, या काळात अगदी जवळून या माणसाला मी पाहिलं, या माणसाचा जवळून अनुभव घेतला. आरोग्य दूत आणि कुटुंबाचा एक कुटुंब प्रमुख कसा असावा याचं एक उत्तम उदाहरण म्हणजे आमदार राहुलदादा कोल होय. काय नेमकं झालं असं की तुम्ही अधिक म्हणजे खूप सारे विशेषणं लावलेली आहेत? सर, या कोविडच्या कालावधीमध्ये अशी भयान परिस्थिती होती की महामारी आलेली होती. एखादा कोविडचा रुग्ण जर सापडला तर संपूर्ण गाव त्या कुटुंबावरती, त्या व्यक्तीवरती बहिष्कार टाकत होतं. कोणी त्याच्या जवळ जात नव्हतं. भयान अशी परिस्थिती होती. लोकांना त्या ठिकाणी औषधोपचार मिळत नव्हते, बेड मिळत नव्हते. लोक औषधोपचाराअभावी तडफडून मरत आहेत हे आम्ही TV चॅनलवरती पाहत होतो. आणि नुकतंच त्या कालावधीमध्ये तालुक्यामध्ये देखील कोविडचे रुग्ण सापडायला सुरुवात झालेली होती. आणि त्या काळात आमदार आदरणीय श्री राहुलदादा कोल यांनी दीपगृह अकॅडमी देऊळगाव गाडा या ठिकाणी कोविड सेंटर सुरू केलेलं होतं. मी दिनेश सुरेश गडदे, मी उपशिक्षक श्री सद्गुरू माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विद्यालय या ठिकाणी शिक्षक म्हणून काम करतो. त्या ठिकाणी दादांचे हे रुग्णांच्या विषयी असणारे धडपड, त्यांनी सुरुवातीच्या काळात लोकांना सीधा घरपोच करणे, लोकांचे उद्योग व्यवसाय बंद होते, रोजगार बंद होता, त्यांना अगदी घरात तेल मीठ यापासूनच्या वस्तू दादांनी किटच्या द्वारे आपल्या कार्यकर्त्यांच्या माध्यमातून सामान्य नागरिकांना पोहोचवल्या. त्या लोकांना औषधोपचार पोहोचवले. याशिवाय देऊळगाव गाडा या ठिकाणी दीपगृह अकॅडमीमध्ये त्यांनी जे कोविड सेंटर सुरू केलेलं होतं, त्या ठिकाणी मी माझ्या शाळेचे मुख्याध्यापक आणि संस्था प्रमुख आदरणीय श्री नामदेव नाना बारवकर यांना विनंती करून आमची ड्युटी त्या ठिकाणी आम्ही घेतलेली होती की कोविड सेंटरची हा माणूस आरोग्याचा यज्ञ यांनी सुरू केलेला आहे, त्याच्यामध्ये आपला पण खारीचा वाटा काहीतरी असला पाहिजे. इतरांनी काही केलं नव्हतं का? इतर लोक त्या कालावधीमध्ये कुणीही साहेब पुढे आलेलं नव्हतं. तालुक्यामध्ये आत्ताचं विधानसभेचं जे वातावरण आहे याच्यामध्ये अनेक लोक, उमेदवार, अनेक नेते, अनेक त्यांचे कार्यकर्ते, बहुसंख्य जण चमकायला येतील, परंतु त्या काळात एकच माणूस पुढे आला, तो म्हणजे राहुलदादा कोल. त्या काळात कुणीही या ठिकाणी उपलब्ध नव्हतं. अगदी तालुक्याला जे बारामती लोकसभा मतदारसंघाला मिळालेले खासदार असतील, त्यांचे कोणी कार्यकर्ते असतील, कुणीही या ठिकाणी औषधोपचार अथवा एका व्यक्तीला कुठं किराणा किट दिलेलं आम्ही तरी पाहिलेलं नाही किंवा कोणी दिलेलं नाही. तिथं फक्त कुटुंब प्रमुख म्हणून जे उभे राहिले ते आदरणीय श्री राहुलदादा कोल हेच होते. तुम्हाला काय वाटतं, तुमचा काय अनुभव आहे? आमचा अनुभव मान्य आरोग्य दूत राहुल दादांना का म्हणलं जातं राज्यात, त्याचं उत्तम उदाहरण म्हणजे दीपगृह इथे जे कोविड सेंटर उभं केलं तिथं साधारणपणे 3000 पेशंट दादांनी नीट केले. यवत असेल, दौड असेल, ह्या दोन्ही ठिकाणी सकाळ 2 ते 2,500 पेशंट तिथे त्यांनी नीट केलेत. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे माणूस जर आजारी पडला तर पहिल्यांदा नाव येतं ते राहुल दादांचं. आणि कोरोना काळच्या काळात तर असं होतं की घरातला माणूस आई असन, भाऊ असन, जर कोरोना झालेला कळलं त्याच्याजवळ जात नव्हतं. पण दादा असताना, ताई असत्यान, आम्ही कोरोना सेंटर सेवक म्हणून आम्ही तिथं पाहिलं. तिथं दादा ताई दर 2 दिवसांनी येत होत्या. नुसतं येत नव्हत्या तर त्या माणसांना जेवण आहे का, नाश्ता बरोबर दिलेला आहे का, डॉक्टर काळजी घेतात का, ही सर्व माहिती दादा आमच्याकडून घेत होते आणि दादा देखील सर्वांना विचारपूस करत होते. दुसरी गोष्ट, शासनाने कोविड सेंटर नंतर बंद करण्याचा निर्णय घेतला तरी देखील दादांनी पुढील 60 ते 65 दिवस दादांनी स्वतःच्या स्वखर्चाने ते कोविड सेंटर चालवलं गेलं. म्हणूनच या तालुक्यामध्ये नव्हे तर शिरूर असेल, इकडं बारामती असेल, इंदापूर असेल, ह्या हवेली असेल,
ह्या ठिकाणचे देखील कोरोनाचे पेशंट भयंकर दादांनी इथं नीट केलेले आहेत. आणि त्यांना जरी आपण कुठं त्यांच्या तालुक्यात विचारलं तरी राहुल दादा आरोग्य दूत काम म्हणतात, ती लोक सकाळ आपल्याला सांगू शकतील की राहुल दादांचं काम कसं आहे. आणि सर्वात गोष्ट म्हणजे आपण म्हणतो विरोधक, आता इलेक्शन लागलेलं आहे, इलेक्शनमध्येच हे लोक येतात. विरोधकांनी कोणत्या एका माणसाला रेमडेसिवीर आणून दिलं आणि त्याची माहिती जर दिली तरी आम्ही त्यांना अगदी शाबासकीचे पाठण त्यांच्यावरती टोपतो. परंतु दादानी रेमडेसिवीर असो कोणताही उपचार असो सर्वांना हिथं उपचार नाही मिळाला तर पुणे असन अगदी मुंबई असन तिथं सकट दादांनी अगदी फ्री ऑफ पेशंटला आमचे कोरोना सेंटर नीट करून दिलेले आहेत. म्हणूनच आम्हाला आमच्यासारखा असा आमदार असावा असं आम्हाला वाटतं. धन्यवाद. आपण दोघांनी वेळ दिलात आणि आमच्याबरोबर हे सगळे अनुभव शेअर केले. आपण बघताय नागरिक कशा पद्धतीनं त्यांची मतं त्यांची भूमिका व्यक्त करतात आणि आमदार कसा असावा याविषयी त्यांची जी काही कल्पना आहे जे काही त्यांचे अनुभव आहेत ते सांगतात. आपल्याला काय वाटतं हे व्हिडिओच्या खालील कमेंट बॉक्समध्ये आपण जरूर मत आपलं नोंदवा आणि फॉर द पीपल न्यूज चॅनलला आपण सबस्क्राईब फॉलो आणि लाईक जरूर करा. कॅमेरामॅन रोहित वनकटेसह मी दीपक दराडे फॉर द पीपल न्यूज, दौंड विधानसभा.